नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। पुणे महानगर पालिका चुनाव के तहत प्रभाग क्रमांक 41 महमदवाडी उंडरी में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की आधिकारिक उम्मीदवार ने अपने चुनाव प्रचार अभियान का विधिवत और पारंपरिक तरीके से शुभारंभ किया। सैयद नगर में नारियल फोड़कर प्रचार की शुरुआत की गई, जिससे पूरे परिसर में उत्साह, विश्वास और सकारात्मक माहौल देखने को मिला। इस अवसर पर बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, महिला, पुरुष, युवा और वरिष्ठ जन उपस्थित रहे। प्रचार के दौरान प्रभाग की हर गली और हर मोहल्ले में उम्मीदवार को जनता का जबरदस्त और आत्मीय समर्थन मिला। नागरिकों ने फूलों की वर्षा, जयघोष और गर्मजोशी से स्वागत कर ये साफ संकेत दिया कि जनता का भरोसा कांग्रेस उम्मीदवार के साथ मजबूती से खड़ा है। जनसंपर्क अभियान के दौरान नागरिकों ने खुलकर संवाद किया और पिछले वर्षों में किए गए जनहितकारी कार्यों की सराहना की। लोगों का कहना था, सड़क, पानी, शिक्षा, सफाई और बुनियादी सुविधाओं से जुड़े मुद्दों पर उम्मीदवार ने हमेशा सक्रिय भूमिका निभाई और हर परिस्थिति में जनता के साथ खड़ी रही। स्थानीय नागरिकों ने इसे जनता द्वारा किया गया विश्वास का प्रमाण बताया। स्थानीय नागरिकों ने इसे जनता द्वारा दिया गया विश्वास का प्रमाण बताया और कहा कि जो नेता सुख दुख में जनता के साथ रहा, वही आज उनके दिलों में जगह बना पाया है। भारी जन समर्थन और सकारात्मक प्रतिक्रिया को देखते हुए ये स्पष्ट हो रहा है कि प्रभाग क्रमांक 41 महमदवाडी उंडरी में कांग्रेस पार्टी की जीत की उम्मीदें लगातार मजबूत होती जा रही है। इस जन समर्थन ने यह साबित कर दिया है कि आने वाले चुनाव में जनता विकास, विश्वास और काम करने वाले नेतृत्व के पक्ष में मजबूती से खड़ी है। आज हमको बहुत खुशी है, जनता मेरे साथ है। काय सांगताल, आपण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहात। प्रभाग 41 मधून आपण आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे, काय भावना आहे, काय सांगताल? सर्वात प्रथम नमस्कार। मी 41 मधून काँग्रेस याच्यातून मला उमेदवारी मिळालेली आहे। आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि मी माझ्या प्रभागासाठी, विकासासाठी उमेदवारी मिळवलेली आहे। जनतेला काय अपील करणार? जनतेला आता मी माझ्याकडून जेवढं होईल विकासाचा प्रयत्न तेवढा मी करणार। त्याचबरोबर काँग्रेसच्या आपल्या सोबत हे देखील उमेदवार आहेत। काय सांगताल दादा, आज आपण जे आहे प्रचाराची सुरुवात केलेली आहे, तर काय भावना आहे, काय वाटतंय, काय होतं? माननीय आमचे मार्गदर्शक प्रशांत दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करत आहोत। अनेक पुण्याच्या विकासासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनेक आंदोलने देखील या ठिकाणी केलेले आहेत आणि आज आम्ही जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रभागामध्ये आज फिरायला चालू करणार आहोत। तर सर्वांनी आमच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि क्या कहना चाहेंगे, आज प्रभाग 41 से आपकी जो ये प्रचार यात्रा जो है शुरू होगी, आपकी क्या? कांग्रेस पक्ष ने पहले तो हमारे चारों लोगों को उम्मीदवारी दी। पहला तो मैं हमारे सब वरिष्ठ नेताओं लोगों का आभार मानता हूँ और जनता में हमारे को जाने के लिए उन्होंने जो ये दी मोहलत दी है, तो हम उसका सोना करेंगे और जनता हमारे साथ है। प्रशांत दादा ने जो हमारे लिए भी जो भी किया हमारे इसके लिए, तो हम लोग जरूर उनका भी विश्वास संपादन करके और हम लोग जरूर चुन के आएंगे। भगिनींनो, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस पक्षाच्या वतीनं विजयभाऊ दगडे, संगीताताई सपकाळ, शमशुद्दीन इनामदार, आम्मी नसीम शेख या 4 उमेदवारांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। मित्रांनो, आज जर आपण पाहिलं, शिंदे फडणवीस सरकार फक्त लोकांची फसवणूक करून लोकांना या आपल्या भारत देशामध्ये आपल्याला असा पक्ष निवडायचा आहे की काँग्रेस पक्ष हिंदू मुस्लिम ईस शिकाई हम दोन है भाई भाई या विचाराने चालणारा पक्ष, सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष, सर्वसामान्य जनतेचा पक्ष, गोरगरिबांची जाण आणणारा पक्ष, कामगार असेल, शेतकरी असेल, व्यापारी वर्ग असेल, या सर्वसामान्यांच्या जनतेची जाण असणारा हा पक्ष आहे। म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत। आज विचार केला तर भारतीय जनता पार्टी असेल, बाकी तुमचे इतर पक्ष असतील, जे पक्ष या भारत देशामध्ये जातीचं राजकारण करत आहेत,
जाती जातीमध्ये तेढा निर्माण करत आहेत, धर्मामध्ये तेढा निर्माण करत आहेत, अशा पक्षांना आम्ही कधीही थारा देणार नाही. तर या भारत देशामध्ये तो कुठल्या जातीचा आहे, परंतु ह्या मातीचा आहे. या मातीने जे आम्हाला संस्कार दिले आहे ते संस्कार आम्ही जपण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. त्या उमेदवारांना आमचं सदैव पुरा आशीर्वाद राहणार आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही हे पाठबळ घेऊन आज उभं राहतोय की या प्रभागामध्ये आपण पाहतोय या रस्त्याने जाणारी ट्रॅफिक असेल, ड्रेनेज लाईनच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, अनेक समस्या प्रभागामध्ये आहेत. 41 वर्गामध्ये आतापर्यंत अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, नगरसेवक म्हणून नाचतायत. त्यांना आज आपण हा जाब विचारला पाहिजे की या समस्या कधी सुटणार. वर्षानुवर्षे पाण्याची समस्या तशीच, ड्रेनेजची समस्या तशीच, ट्रॅफिकची समस्या तशीच. परंतु आज एक आम्ही नवीन विचार घेऊन आलेलो आहे. यापुढे जे हे 4 उमेदवार लढतील ना ते ह्या 4 कारणासाठी. पहिली समस्या असेल पाण्याची. प्रत्येक जनतेतील प्रत्येक नागरिकाला पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून पहिलं आमचं आंदोलन असेल. दुसरं आंदोलन असेल की सर्व धर्म समभाव सगळ्यांच्या हातात हात घालून समाजामध्ये काम करता आलं पाहिजे. असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. हा या 4ही उमेदवारांना आपण सर्वांनी याच्यासाठी मताचा आशीर्वाद, याच्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.